हॅलो एव्हरीवन, द ॲस्पिरंट 713 यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता 21 जूनला TETचा पेपर आहे आणि सगळ्यांना TETचा अभ्यास करायचा आहे. सुट्ट्या आहेत, कोणाच्या घरी कार्यक्रम असतं, काय काय असतं, म्हणजे काही शिक्षक बांधव पण आहेत. तर त्यांना पण इलेक्शन ड्युटी झाली, आता ह्याची ड्युटी आली, जनगणनेची ड्युटी, तर मला अभ्यास करणं होत नाही आणि भरपूर कामं असतात, त्याच्यामुळे अभ्यास कुणाचा राहिला असेल. फक्त आता 1 महिना राहिला आहे आणि तुम्ही असं करताय की एका महिन्यामध्ये असं कुणाकुणाला जम्बलिंग होतं की मी हे करू का ते करू, मग कुठलं पुस्तक हे करू, कोणतं बुक प्रेफर करू, कुठलं हे करू. मग त्याच्यासाठीच आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. फक्त 30 दिवस राहिले आहेत, वरचे दिवस तर सोडून द्या, ते काही सरावामध्येच आणि किंवा प्रॅक्टिसमध्येच सोडून म्हणजे जातात की परीक्षेसाठी काय करायचं काय नाही. तर आपण असंच एक पुस्तक आणलेलं आहे, ते पेपर 1चं आहे आणि हे सेम पुस्तक पेपर 2ला पण मिळून जाईल. तर कोणतं पुस्तक आहे? संपूर्ण मार्गदर्शक TET शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 इग्नाईटचं आहे. इग्नाईट पब्लिकेशनचं ह्यांचं ॲप पण आहे. ॲपवर पण हे सगळं नोट्स मिळून जातील कोणाला. म्हणजे असं असतं की पुस्तक घेऊ शकत नाही आपण, तर आपण हे ॲपवर पण पुस्तक मिळेल. आता हे पुस्तक मी का सांगते तर ज्याचा अभ्यास झाला नाही, ज्यांना लवकरात लवकर पोर्शन कव्हर करायचं आहे, पोर्शन कव्हर होणार नाही, कारण मग ह्याच्यामध्ये 5च्या 5 विषय आहेत, जे 5 विषयावर TETला विचारलेले जातात आणि सगळे विषय असं नाही की फक्त क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन्स प्लस प्रत्येक विषयाच्या नोट्स शॉर्टमध्ये आहेत आणि एकदम महत्त्वाच्या आहेत. तुम्ही बघू शकता, ह्यांचा रिव्ह्यू पण छान आहे बुकचा आणि हे मी स्वतः आता सुरुवात केली वापरायला. खूप चांगलं आहे हे पुस्तक. त्याचबरोबर वोकॅबलरी पण ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर तुम्ही दाखवते काय काय आहे. बघू शकता, पहिला आपण अभ्यासक्रमाचे अनुक्रमणिका बघू. बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र बघू शकता. ह्याचं किती म्हणजे हे पेपर 1साठी दाखवलेलं आहे. महत्त्वाचेच घटक आहेत, कारण काही जास्त फुपट पसारा नाही, फक्त काही महत्त्वाचे घटक आहेत ज्याच्यावर कंटिन्यू TETला अभ्यासक्रम विचारला जातो. त्यानंतर भाषा असेल, मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आपण मी TETचा पेपर काढून बघा, कळेलच. भाषणाचे भाग, वाक्याचे प्रकार, डिग्री म्हणजे विशेषणाची तुलना, वाक्यरचना किंवा शब्दसंग्रह, काळ, प्रयोग ह्याच्यावरच प्रश्न विचारलेले जातात. किंवा भाषा 2 म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय विचारलं, आकलन क्षमते प्रश्न विचारतात, भाषा शिकवण्याची तत्त्वे, उपचारात्मक शिकवण ह्याच्यावरती प्रश्न विचारतात. आणि हे ते घटक आहेत. कसे प्रश्न हे शक्यतो कुठेही सांगत नाहीत किंवा कोणी शिकवत पुस्तकात देत नाही, शिकवत पण नाही. शक्यतो व्याकरण आणि वोकॅबलरीवर जास्त फोकस करतात. पण ह्या पुस्तकामध्ये अशा प्रश्नांवर पण फोकस करून तुम्हाला शिकवलेलं आहे. त्यानंतर बघू शकता, इथे गणिताचं पण दिलेलं आहे. सगळे प्रश्न आहेत त्यामध्ये. इथे त्रुटी हे शिकणे हे पण ह्याच्यामध्ये शिकवलेलं आहे. आणि मराठी आणि इंग्रजी दोन्हीला सेमच बऱ्यापैकी पोर्शन असतो, त्याच्यामुळे इथे अनुक्रमणिका दिली नाही, पण मध्ये त्यांनी अभ्यासक्रम दिलेला आहे. पुन्हा पर्यावरण अभ्यास जो आहे त्याच्यावर मध्ये पण काय काय विचारलेलं जातं ते पण इथे दिलेलं आहे. आणि ते पेपर 2ची सुद्धा ह्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. त्याला आपण पेपर 1चं बघू शकता. अनुक्रमणिका इथे मराठीची अनुक्रमणिका आहे, त्यानंतर इथे इंग्लिशचं आहे. बघू शकता सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये. बालमानसशास्त्र, गणित, त्याच्यानंतर पर्यावरण परिसर अभ्यास. आणि असं नाही की त्यामध्ये मला दाखवते वर्णमाला हे घटक, की असं नाही की फक्त क्वेश्चन आहेत किंवा मी वरून सांगते तर नाही. बघू शकता वर्णमाला ह्याच्यामध्ये कसे दिलेले आहेत, प्रत्येक भागाचा घटक म्हणजे नोट्स शॉर्टमध्ये तुम्हाला अगदी सोपं आणि सोप्या भाषेमध्ये. त्यानंतर त्याचे सराव प्रश्न इथे दिलेले आहेत. असं प्रत्येक घटकाचे इथे संधी आहे, प्रत्येक विषयाचे. इंग्लिशचं बघू शकता वर घटकाचं दिलेलं आहे. आणि शेवटी PYQ सगळ्यात महत्त्वाचं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर इथे प्रत्येक ह्याच्यामध्ये दिलेले आहे शेवटी, कारण PYQ पण थोडे महत्त्वाचेच आहे. आणि असं नाही आहे की म्हणजे इथं ॲक्च्युली इथं लिहिलेलं आहे की पेपर 1, पण ह्याच्यामध्ये पेपर 2चे सुद्धा मागं नोट्स दिलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला खूप पेपर 1 आणि पेपर 2साठी सोपं पडतं. तर हे पुस्तक हे ऑनलाईन मिळतं, जवळच्या स्टोअरमध्ये मिळतं किंवा ह्यांची स्वतःची इग्नाईटची ॲप आहे, त्याच्यावर पण हे नोट्स आहेत. नक्की घेऊन बघा आणि अभ्यास करा. नक्की तुम्ही TET पास व्हाल आणि परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. लागा तयारीला, खूप कमी वेळ आहे मी हे सांगेन. आणि नक्कीच तुम्ही TET पास व्हाल. आणि थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळ कोणी तयारी करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.